साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना तेल कंपन्यांशी झालेल्या करारानुसार 2024-25च्या हंगामासाठी ऊसाचा रस बी हेवी मॉलिसिस पासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। तशा आशयाचा आदेश केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने जारी केलाय। नवा गाळप हंगाम सुरू होण्याला महिनाभर राहिला असताना झालेला हा निर्णय साखर कारखान्यांसाठी दिलासादायक आहे। देशातील साखरेचे उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेमुळे केंद्र सरकारने गेल्या डिसेंबरमध्ये ऊसाच्या रसापासून तसेच बी हेवी मॉलिसिस पासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती। राज्यात ॲग्रीस्टॅक प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आधार क्रमांक शेतीला जोडण्याचे काम सुरू होणार आहे। त्याच प्रकल्पात आता भू आधार क्रमांकही जोडले जाणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्याची अधिकृत माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे जमा होईल। परिणामी जमिनीची विक्री करताना संबंधित शेतकऱ्याकडून त्याची प्राधिकरणाकडून पडताळणी केली जाणार आहे। सततच्या पावसाने यंदाच्या हंगामातील सोयाबीन बऱ्याच ठिकाणी पिवळे पडत असून उत्पादन कमी होण्याची शक्यता वाढते। तर दुसरीकडे डीओसीचे फ्युचर सौदे थोडे तेजीत आल्याने बाजारपेठांमध्ये सोयाबीनच्या दरात 200 रुपयांपर्यंत दरवाढ झाल्याचे सांगितले जाते। येथील बाजार समितीत सोयाबीन सरासरी 4325 रुपये दरांनी विक्री होतीये। सांगली येथील शिवाजी मंडईत वांग्यांची 90 बॉक्सची आवक झाली असून त्यास प्रति 10 किलोस 250 ते 350 रुपयाचा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली। शिवाजी मंडईत कवठे महाकाळ, वाळवा, मिरज, पलूस तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील वांग्याची आवक होते। राज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारने या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे पैसे 17 ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा केले। त्यामुळे एवढा फरक करू नका, लाडक्या बहिणींचे पैसे मिळाले, लाडक्या भावाचे मिळतील, पण मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे केव्हा मिळणार, अशी आर्त विनवणी लाखांदूर तालुक्यातील किरमती येथील जयपाल भांडारकर या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना एका फलकाद्वारे केली आहे। गतवर्षी कमी पर्जन्यमान, वाढती उष्णता आणि लांबलेला पाऊस या साऱ्याचा फटका हळद लागवडीवर झाला। त्यामुळे यंदा हळदीच्या लागवडीसाठी शेतकरी धजावले नाही। परिणामी यंदा 78,300 हेक्टरवर लागवड झाली असून 10,973 हेक्टरने हळदीच्या क्षेत्रात घट होण्याचा प्राथमिक अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात गेल्या 4 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुरमा, कंडारी, आंतरवाली टेंबी, रामसगाव, शेवता, पानेगाव शिवारात खरपाची कापूस, मूग, सोयाबीन, बाजरी, तूर आदी पिके पाण्याखाली गेली आहेत। वादळी वाऱ्यामुळे ऊसासह इतर पिके आडवी झाली आहेत। तर ओढे नाल्यांना पूर येऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। अलिबाग तालुक्यातील चौल रेवदंडामधील बागायती क्षेत्रात वेलची पिकासाठी पोषक वातावरण आहे। वेलचीला बाजारपेठेत मोठी मागणी असून भावही चांगला मिळतो। त्यामुळे आंतरपीक म्हणून वेलचीची लागवड करण्याचा सल्ला कृषीनिष्ठ उदय जोशी यांनी दिलाय। चौलमधील चंपावती आळीतील राईलकरवाडीत स्थानिक बागायतदारांना कृषक कल्याणकारी संस्थेतर्फे वेलची पिकासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी जोशी यांनी वेलची पीक व प्रात्यक्षिक लागवड याविषयी माहिती दिली आहे।